माया हे फुले की माया आहे. फुले की माया 753, हा फुले संगम 726. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. फुले की माया या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. फुले की माया राहुरी कृषी विद्यापीठानं प्रसारित केलेलं वाण आहे. 95 ते 100 दिवस हा याचा परिपक्वतेचा कालावधी आहे. म्हणजे 335 जे सोयाबीन आहे त्याचा जो परिपक्वतेचा कालावधी होता तोच याचा परिपक्वतेचा कालावधी आहे. त्याच्यानंतर याचं हेक्टरी उत्पादन 25 ते 30 क्विंटल आहे आणि एकरी उत्पादन 10 ते 15 क्विंटल आहे. हा वाण तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे. आणि तुम्ही हे बघत असाल की हे दिसतंय, हे स्क्रीनवर तुम्हाला हे जे शेंगांची संख्या आहे, बरोबर शेंगा याला लागलेल्या आहेत. परंतु अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये यांनी जे 2 फुटांवर ही पेरणी केलेली आहे. 2 फुटांवर पेरणी केल्यामुळं काय झालं, याला शेंगा बऱ्या प्रमाणामध्ये लागला. याच्यामध्ये हवा खेळती राहिली. परंतु यांनी जी पेरणी केली ती पेरणी खूप दाट केली. म्हणजे काय, बियाण्यांचं प्रमाण खूप जास्त वापरलं. बियाण्यांचं प्रमाण खूप जास्त वापरल्यामुळं याला शेंगांची संख्या कमी लागली. कारण की कॉम्पिटिशन वाढली आणि याने फक्त कॉम्पिटिशन वाढल्यामुळं जास्त प्लांटची संख्या झाल्यामुळं सूर्यप्रकाश पुरेसा न मिळाल्यामुळं या झाडांनी फक्त वाढण्यावर भर दिला. आणि आपण आपण जे इथं बघतो आहोत ही फुले इथून इकडे, म्हणजे हे मक्काचं झाड दाखवू, हे मक्काचं झाड दिसतंय. या मक्काच्या झाडाच्या पलीकडे फुले संगमचा प्लॉट आहे आणि मक्काच्या झाडाच्या इकडे फुले किमयाचा प्लॉट आहे. हा या दोन्ही वाणांबद्दल आपण माहिती एकाच व्हिडिओमध्ये आज तुम्हाला देणार आहेत. हे फुले किमयाची माहिती तुम्हाला समजली असेल. तर अशा पद्धतीने हे केलं होतं. यातून तुम्हाला हे सांगायचं आहे की उन्हाळ्यामध्ये ही जी सोयाबीन आहे या सोयाबीनला आता फुले किमयाला जवळपास 5 ते 6 क्विंटल उत्पादन येणार आहे. परंतु शेतकऱ्यांनी जर अजून काळजी घेतली असती आणि याची वाढ जर कंट्रोल केली असती, त्याच्यानंतर याची विरळणी जर केली असती, तर आज या शेंगाची संख्या जास्त असते आणि जे आज आपण 5 ते 6 क्विंटल उत्पादन सांगतो ते 7 ते 8 क्विंटल नक्कीच झालं असतं. आता आपण या फुले किमयाच्या प्लॉटमधून इकडे जाऊ. आता हे जे पान दिसतंय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे तुम्हाला मी सांगतो. हे बघा, हे 2 याच्यामध्ये काय फरक आहे. हे जे पान आहे, हे जे पान आहे, हे फुले किमयाचं पान आहे आणि हे फुले संगमचं पान आहे. तर याच्यामध्ये फरक असा आहे की तुम्हाला या 2 गोष्टी स्पष्ट दिसत आहेत की याचा शेप असा पतंगा टाईप आहे, थोडा पुढे लांब, आणि यानं असा गोल आकार घेतलेला आहे आणि हा रुंद आहे. ठीक आहे. हा जो आहे हा फुले संगम आणि हे फुले किमया. हे फुले किमया आहे. फुले किमया 753, हा फुले संगम 726. अशा पद्धतीचं हे आहे. आता आपण फुले संगमच्या प्लॉटमध्ये जातोय. तर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की नाही काय माहिती, थोडा असा कॅमेरा फिरवून दाखव. फुले किमयावर घे. फुले किमयावरून आता इकडे फुले संगमवर घे. तर तुम्हाला जो समुद्र माहिती आहे का, 2 समुद्र ज्या ठिकाणी मिळतात, तर एका ठिकाणच्या पाण्याचा कलर हा निळा असतो, एका ठिकाणच्या पाण्याचा हा डार्क कलर असतो, ब्ल्यू डार्क किंवा ग्रीनरी असतो. तर त्याशा पद्धतीचंच हे आहे. फुले संगमचं फुले किमयाचा प्लॉट पलीकडून आहे, फुले संगमचा प्लॉट अलीकडनं आहे. तर फुले संगमच्या प्लॉटला आता आपण बघणार आहोत. तर फुले किमयाच्या तुलनेत फुले संगमचा जो प्लॉट आहे याला या ठिकाणी त्याच तुलनेत शेंगा सुद्धा आहेत. हे दाखव. हे बघा, हे तुम्ही बघू शकता. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट तुम्हाला स्क्रीनवर जी दिसते आहे, हे दाखव. ही शेंगा याला बऱ्या प्रमाणे लागलेल्या आहेत. पण हे बघा ना, हे काय आलंय, इतकं खूप दाट झालेलं आहे नाही. याची विरळणी आवश्यक होती. जर याची विरळणी केली असती तर हे जे झाड आहे ना, हे जे झाड आहे, काय होतं तुम्हाला एक गोष्ट एक लक्षात घ्या. जर समजा या ठिकाणी हेच इथं झाड असतं तर काय होतंय, सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे भेटतो, त्याच्यामुळे ब्रांचिंग होते. ढिशा ज्या असतात ते ढिशा इकडे अशा फुटायला मदत होते. परंतु दाट झाल्यामुळं, बियाणं जास्त वापरल्यामुळं काय झालं, हे जे सोयाबीन आहे ना, याला सूर्यप्रकाश फक्त वरून मिळाला. मग वरून सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं हे की नाही, हे फक्त वाढण्यावर यानं भर दिली. तर याला जर पतलं असतं आणि तर यानं डेरा केला असता आणि परिणामी फुलधारणा याला जास्त झाली असती, फळधारणा जास्त झाली असती आणि उत्पादन जास्त आलं असतं. म्हणून आपण पेरणी करत असताना जर आपल्याला फुले संगम, फुले किमया हे दोन्ही वाण चांगलेच आहेत. फक्त फुले संगमचं असं आहे की त्याच्यावर चक्रीभुंगा आणि खोडमाशीचा अटॅक चांगल्या प्रमाणामध्ये, बऱ्या प्रमाणामध्ये होतो आणि त्या तुलनेत रोगप्रतिकार क्षमता जास्त असलेलं फुले किमया हे वाण आहे. तर या दोन्हीची लागवड तुम्ही करू शकता. दोन्ही उत्तम वाण आहेत. फक्त टोकन करत असताना आपण 12 ते 15 किलो बियाणं लागतं आपल्याला. पण टोकन करत असताना आपण 6 ते 7 इंचाचं अंतर 2 झाडांमध्ये घेतलं पाहिजे
आणि 2 रो ज्या 2 ओळी असतात त्या 2 ओळीमध्ये आपण जवळपास 21 ते 24 इंचाचं अंतर घेतलं पाहिजे, ही काळजी घ्यायची. आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही पेरणी करत असाल तर तुमच्या बियाण्याचं जर जर्मिनेशन हे 70 ते 100% दरम्यान असेल तर तुम्ही 25 किलो बियाणं वापरा. जर तुमच्या जर्मिनेशनचं प्रमाण हे 80 ते 100% दरम्यान असेल तर तुम्ही जवळपास 23 ते 24 किलो बियाणं वापरा. आणि जर तुमच्या बियाण्याचं पर्सेंटेज जर्मिनेशनचं पर्सेंटेज हे जर 90% पेक्षा जास्त असेल किंवा 100 पैकी 100 बियाणं उगवत असेल, 100 पैकी 95 बियाणं जर उगवत असेल तर तुम्ही 20 ते 22 किलो एकरी बियाणं सोडायचं. त्याच्यानंतर आपण आता ही माहिती तुम्हाला देतच राहणार आहोत, पण याच्याही पलीकडे जाऊन आता मी मागच्या वर्षी स्वतः शेती केलेली आहे, अनेक शेतकऱ्यांना आपण बियाणं दिलेलं आहे, त्यांच्या प्लॉटचं नियोजन सुद्धा केलेलं आहे. आणि पुढे आपण अजून एक प्रकार जो आपण तुरीची शेंडे खुडणी करतो तशा पद्धतीने सोयाबीनची शेंडे खुडणी करण्यात सुद्धा आपला एक प्रयत्न असणार आहे काही क्षेत्रामध्ये. तर त्याचं आपल्याला उत्पादन कसं होतं ते आपण बघणार आहोत. तर फुले संगम आणि फुले किमया या वाणामध्ये फारसा फरक नाही आहे, फक्त फुले संगम हे जास्त प्रचलित झालं, जास्त प्रचार प्रसार झाला, फुले किमयाच्या त्या तुलनेत झाला नाही. दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही वाण घेऊ शकता. जर तुमच्या कोरडवाहू असेल आणि जर तुम्हाला अर्ली पाहिजे असेल तर फुले संगम हे पूर्ण काढणी होईपर्यंत 120 दिवस घेतं, फुले किमया काढणी होईपर्यंत 105 दिवस घेतं. म्हणून फुले किमयाला 95 ते 100 दिवस परिपक्वतेसाठी लागतात आणि फुले संगमला 105 ते 110 दिवस परिपक्वतेसाठी लागतात. असे हे दोन्ही वाण आहेत. याच्याही पलीकडे जाऊन जर फुले संगम आणि फुले किमया या 2 वाणांचा फरक जर तुम्हाला फरक 2 वाणामध्ये काय फरक आहे असा व्हिडिओ जर हवा असेल तर ते मला कमेंट्समध्ये तुम्ही कळवा. या दोन्ही प्लॉटची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. त्या शेतकऱ्याच्या काय चुका झाल्या आहेत त्या प्रामुख्याने सांगितलेल्या आहेत. तुम्हाला असे व्हिडिओ भरपूर यूट्यूबला दिसत असतील की हे बघा इतक्या शेंगा तितक्या शेंगा आणि असं तसं, परंतु या सगळ्या फॅक्ट सुद्धा शेतकऱ्यांसमोर आल्या पाहिजे. आणि दोन्ही प्लॉट हे तुम्हाला दिसलेले आहेत. उन्हाळी उत्पादन हे 5 ते 6 क्विंटल होतं आणि या दोन्ही हे जवळपास 2 एकर क्षेत्र आहे. 1 एकरमध्ये फुले किमया आहे, 1 एकरमध्ये फुले संगम आहे. तर दोन्ही क्षेत्रामध्ये जवळपास 6-7 क्विंटलपर्यंत सोयाबीन होऊ शकते. आणि आपण अजून जर काळजी घेतली आता यंदाचा अनुभव आणि पुढच्या वर्षी यंदाचा अनुभव आपल्याला कामी येणार आहे आणि त्यानुसार आपण एकरी 10 ते 12 क्विंटल सुद्धा उत्पादन उन्हाळी सुद्धा घेऊन दाखवणार आहे. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. अशा शेती माती संस्कृतीसाठी नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरला सुद्धा मला फॉलो करा. धन्यवाद.